आणि आता पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या। जळगावात मे महिन्यात वादळासह झालेल्या पावसाने पिकांचं अतोनात नुकसान झालं। नुकसानीचा आकडा 31 कोटी 12 लाखांच्या घरात पोहोचलाय। जिल्हा प्रशासनानं बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केलाय। जळगाव जिल्ह्यातील 225 गावात 4000 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झाल्यात। मागील 3 महिन्यात 27,661 शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून नुकसानीचा सर्वाधिक फटका केळीबागांना बसलाय, तर 1900 हेक्टरवरील केळीबागा उद्ध्वस्त झाल्या। जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हातनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत। पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून 2774 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी पेरण्या रखडल्या आहेत। कराड-पाटण तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं उघडीप घेताच शेतकरी भुईमूग, सोयाबीन, ऊस लागवड करण्याकडे व्यस्त असल्याचं बघायला मिळतंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस होतोय। गेल्या 2 दिवसात धरणातील पाण्याची पातळी 2% वाढल्यामुळे 23,000 दशलक्ष लिटर पाणी जमा झालंय। मात्र तरी देखील राखीव साठ्यातनं पाणी उचलणं सुरूच आहे। पाऊस सक्रिय झाल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठ्यात 17,040 दशलक्ष लिटर इतक्या म्हणजेच 4 दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 6.97 टीएमसी म्हणजेच 23.91% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 3.66 टीएमसी म्हणजेच 12.57% इतका होता। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक पावसाळी धबधबे आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे धबधबे वाहायला लागले असून पर्यटकांना खुणावू लागलेत। मात्र वन विभागानं पर्यटकांना धबधब्यावरती जाण्यास बंदी घातली आहे आणि बंदी आदेश झुगारून प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होऊन दंड आकारला जाणार आहे। पावसाळा सुरू झाला असला तरी मराठवाड्याच्या काही भागात पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। 376 गावं आणि वाड्यांमध्ये 470 टँकर्सनी पाणीपुरवठा केला जातोय। सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत। 25 वर्षांनंतर नागपूर शहराचा नवीन विकास आराखडा बनणार आहे। आराखडा तयार करण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील माळीवाडा परिसरातील रेल्वेच्या कंटेनर डेपोला भीषण आग लागली। या 3 कंटेनरसह मोठी क्रेन जळली आहे। डेपोमधील इंधनामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सांगलीच्या मिरजमध्ये तळीरामांना पोलिसांनी दणका दिला। मार्केट यार्डात जनावरांच्या बाजारात मद्यप्राशन करणाऱ्या जवळपास 24 जणांना पोलिसांनी दारूसह ताब्यात घेतलंय। शेवगावात पोलिसांनी कारवाई करत तंबाखू विक्री आणि मावा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या पदार्थांचा साठा सापडला असून एकूण 3.86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथल्या अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। 36 तासात गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्यात, तर तिसऱ्या आरोपीचा शोध अद्यापही सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगरमधली एक धक्कादायक घटना समोर आली। एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला। याबाबत मुलीच्या आईनं चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तिला देखील मारहाण करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यातील किचनमध्ये आग लागली। फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागून किचनमधील सर्व साहित्य विझवून खाक झालं। पुण्यातल्या जेजुरी मोरगाव रस्त्यावरती भीषण कार अपघात झालाय। कार आणि पिकअपची धडक झाली। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी आहेत। विकसित कृषी संकल्प अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी बियाणं आणि कीटकनाशकं यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली होती। त्यामुळे आता बियाणं आणि कीटकनाशकं यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली। राज्याच्या पणन विभागानं केंद्र सरकारकडे तूर खरेदीसाठी वाढीव मुदत मागितली होती। प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। आता तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे। मोसमी पावसाचं आगमन देशात सरासरीपेक्षा आठवडाभर अगोदर झालं असलं तरी कुठे अतिवृष्टी आणि कुठे पावसानं हुलकावणी दिल्यामुळे महाराष्ट्रापासून दक्षिण भारतात अपेक्षित वेगानं पेरण्या झालेल्या नाहीत। 13 जूनपर्यंत देशात 90 लाख हेक्टर तर राज्यामध्ये 16 जूनपर्यंत 12 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्यात। पेरणी योग्य वापसा नसल्यामुळे पेरण्या संथ गतीनं सुरू आहेत।
हिंदी सक्ती विरोधात मनसेनं मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन बाहेर मूक निदर्शनं केली। हातात हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का, दक्षिणेत हिंदी सक्ती कराल का, अशा आशयाचे फलक होते। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येनं मूर्तींची ऑर्डर नोंदवायला सुरुवात झाली आहे। मात्र या मूर्तीचं नैसर्गिक स्रोतात विसर्जन करण्यावरती घातलेली बंदी कायम आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं मूर्ती तयार झाल्या तर काय करायचं असा पेच मुंबई महानगरपालिकेपुढे निर्माण होऊ शकतो। सुरुवातीला पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी बघूयात। रायगड जिल्ह्याला 2 दिवस देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्टनंतर मुसळधार पावसानं अलिबाग तालुक्याला चांगलंच झोडपून काढलं। त्यामुळे अलिबाग शहरातील मुख्य प्रवेशद्वारासहित शहरातील काही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सर्वत्र पाणी झालं होतं। अलिबागमधील ठिकाण पीएमपी इथे बायपास पेट्रोल पंपासमोर सर्कल आणि कोर्टाजवळच या ठिकाणी वारंवार पाणी साचून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास होतोय। अलिबागमधली ही चित्र आहेत। जवळपास 4 दिवसापासून मुसळधार पाऊस हा अलिबागमध्ये देखील कोसळतोय। ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यातच पाणी साचतंय ठिकठिकाणी। अलिबागमध्ये कुठे कुठे अशी परिस्थिती आहे माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडनं। मोहन, आत्ताची काय परिस्थिती अलिबाग शहरातली? काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। रात्री पण एवढा पाऊस पडला की आता सगळीकडे अलिबाग शहरात जो आहे कोर्टाच्या इथे, स्टँडच्या इथे, हॉटेल बिग प्लॅसच्या इकडे, परत जे बायपास रोड आहे त्या ठिकाणी खूप पाणी साठलेलं आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की सगळ्या शाळा आणि कॉलेज हे बंद ठेवण्यात आलेले आहेत। आणि हे वारंवार पाऊस 2 तास जरी पडला तर अलिबागमध्ये पाणी भरतं आणि खूप तारंबळ उडते आणि शाळेतले मुलं असू दे किंवा वाहनांना त्रास होतो। आणि हे पावसामुळे दर अजूनही 2 महिने पाऊस पडणार आहे म्हणून अलिबागमध्ये गटारांचा प्रॉब्लेम आहे आणि पूर्ण जिल्ह्यात पाऊस पडतोय आणि मुंबई गोवा हायवे पण पूर्ण खड्डेमय झालेला आहे आणि पावसाचा जोर कायम आहे आणि लाईट पण सारखी जाते आहे। आणि म्हणून प्रशासनाने आज शाळा आणि कॉलेज यांना सुट्टी दिलेली आहे। नदी किनारी जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जर आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडा आणि कंपन्यात जाणार जे लोक आहेत त्यांनी जास्त करून कंपनीत जर काम जास्तच असेल तरच तुम्ही कंपनीत जा, असंही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहे। आणि जे धबधबे आहेत ते नद्या आहेत त्या ठिकाणी जाऊ नये कोणी म्हणून पर्यटक आणि नागरिकांना आवाहन केलेलं आहे। आणि असंच जर पाऊस पडलं तरच घराबाहेर पडा असं प्रशासनाने सांगितलं आहे। बरोबर मोहन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। 2 दिवसापासून खूप पाऊस पडत आहे। नदी नाले भरून तुंब वाहून चालले, रोडवर खूप पाणी आलेले आहे। सरकारने रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे, परंतु एवढं पूर्ण रोडवर पाणी आलेलं आहे की रस्त्यातून गाड्यांचा कुठे खड्डे आहेत काय त्यात पडण्याची दाट शक्यता आहे। एवढा खूप पाऊस आज पडत आहे काल 2 दिवसापासून। आतापर्यंत फुल पाऊस आहे आणि सगळं भरलंय इथे, लाईक पाणी साचलंय सगळीकडे आणि खूप पाऊस आहे बरेच दिवसांनी। काल पण खूप पाऊस होता दुपारपासून। आणि यानंतर पावसासंदर्भातलीच आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवे इथे पाणी साचलंय। त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते। पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना स्टेशनला जावं लागतंय। पाऊस असल्यामुळे पंप हाऊसमधनं पाणी काढण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आहेत नवी मुंबईतल्या तुर्भे स्टेशन बाहेरची। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं जाणून घेऊयात माहिती आणखी। विनय, आत्ताची काय स्थिती आहे तिथे? मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसामुळे अक्षरशः नवी मुंबईला झोडपून काढलेला आहे। सतत हा पाऊस पडत असल्यामुळे जो सखल भाग आहे नवी मुंबईमधला, मग बेलापूर असेल किंवा तुर्भे असेल किंवा वाशी असेल, या सगळ्या सखल भागांमध्ये सबवेमध्ये मुख्यत्वे पाणी साचलेलं पाहायला मिळतं। आज सकाळपासूनच तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणं मुश्किल होऊन बसलेलं आहे आणि सकाळची वेळ कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अशामध्येच हा पाणी साचल्यामुळे
प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा रेल्वेच्या माध्यमातून पंप लावण्यात आलेला आहे, मात्र पंप देखील अपुरे पडत असल्याचं लक्षात येते। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे की तो पाहण्याचा जो ओघ आहे तोही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता सध्या अजून 1-2 तास तरी हा पाणी साचल्याचं तसंच राहील असं महापालिकेकडून सांगण्यात येते। बिलकुल, धन्यवाद विनय या माहितीसाठी। पुण्यातली एक मोठी बातमी। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडतोय। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणात एकूण 7.40 TMC म्हणजेच 25.39% पाणीसाठा जमा झालाय। यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। पुणे शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालाय। खडकवासला धरणातला पाणीसाठा वाढलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये सध्या समाधानकारक पाऊस होतोय। यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झालाय। शहापुरात एक मोठी बातमी। रात्री शहापुरात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। तानसा धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलाव आणि धरण परिसरामध्ये मुबलक पाणीसाठा आहे। रात्रभर शहापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। तानसा धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। एका रात्रीत धरणाच्या पातळीत 1.20 मीटर इतकी वाढ झाली आहे।